नमस्कार. बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना प्राणप्रतिष्ठा करायची असते. गणेश मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे असतात आणि या दिवशी सगळीकडेच गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. त्यामुळं या दिवशी सर्वांनाच गुरुजी ब्राह्मण मिळणं शक्य नाही. त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी अगदी शुद्ध भावाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, कोणतेही संस्कृतमधले मंत्र स्तोत्र न म्हणता अगदी आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये गणपतीची स्थापना करण्याची पद्धत कशी आहे ते समजावून सांगणार आहे. कारण पूजा करताना गुरुजी ब्राह्मण जे मंत्र म्हणत असतात ते संस्कृतमधले असतात आणि आपल्या सर्वांना ते म्हणणे शक्य नाही आहे किंवा वाचून जरी म्हणायचं म्हटलं तरी त्याचे उच्चार देखील स्पष्ट होत नाही आहेत. मग त्याऐवजी आपण जे काही म्हणत असतो ते मराठीमध्ये म्हणून विधिवत पूजा कशी करावी ते पाहणार आहोत. त्याचबरोबर गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त, राहू काळ, संपूर्ण साहित्य, आचमन, संकल्प, नैवेद्य, आरती अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. देव हा भक्तीचा भुकेलेला असतो. आपण किती शुद्ध अंतकरणाने मनापासून ही पूजा करत आहोत हेच सर्वात महत्त्वाचं आहे. आपला भाव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. कोणी असेल तरी त्यांनी मनात श्रद्धा ठेवावी, मनात भाव ठेवावा. कारण कोणतीही पूजा आपण अगदी मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते. तसंच गणपतीची स्थापना करताना त्याचा शुभ मुहूर्त, राहू काळ हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला स्थापना करताना हा मुहूर्त तुम्ही पाहून गणपतीची स्थापना करू शकता. आणि राहू काळामध्ये आपल्याला गणपतीची स्थापना करायची नाही आहे हे देखील लक्षात ठेवा. तर यंदा गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 1:45 आहे. म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी 1:45 वाजेपर्यंत अत्यंत चांगला शुभमुहूर्त आहे. मात्र या काळामध्ये राहू काळ देखील आहे. तर राहू काळामध्ये आपल्याला गणपतीची स्थापना करायची नाही. तर याबद्दल आपण माहिती पुढे जाणून घेऊयात. सर्वात आधी आपण ज्या ठिकाणी गणपती बसवणार आहोत ती खोली किंवा ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी गौमूत्र शिंपडायचं आहे आणि आपल्याला गणपतीसाठी जी काही छोटी मोठी सजावट, डेकोरेशन करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही आधीच करून ठेवू शकता किंवा आदल्या दिवशी करून ठेवू शकता. फक्त गणपतीचं मुख पूर्व किंवा पश्चिमेला येईल अशा पद्धतीने आपल्याला ती जागा निवडायची आहे. तर चला पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर या ठिकाणी बाप्पाची स्थापना करण्यासाठी मी पार्थिव गणेश मूर्ती घेतली आहे. गणेश मूर्ती बाजारातून खरेदी केल्यावर एखाद्या नवीन वस्त्राने किंवा लाल वस्त्राने झाकून आणावी. तर पूजा साहित्यामध्ये बघा, शुद्ध पाणी, पंचामृत, तांदूळ घ्या, त्यासोबतच चंदन, हळद कुंकू, अष्टगंध, अक्षदा, गणपतीला गुळ खोबरं, त्यासोबतच गणपती बाप्पाला जानवं, कापसाची वस्त्रमाळ, धूप, अगरबत्ती, कापूर, काही वाती, घंटा, नैवेद्यासाठी स्वच्छ पाणी. आपल्याला जी मिळतील ती फळं घेऊ शकता किंवा 5 प्रकारची फळं घ्या. गणपती बाप्पांसाठी नवकोरं वस्त्र किंवा लाल वस्त्र घ्यायचं आहे. हात पुसण्यासाठी नॅपकिन घ्यायचा. शुद्ध गाईचं तूप घ्या. 1 तामण आणि पळी लागणार आहे. त्यासोबतच इथे काही विड्याचं साहित्य घ्यायचं आहे. नैवेद्यासाठी मोदक घ्यायचे आहेत. या दिवशी मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो, पण मोदक बनवणं शक्य नसेल तर लाडू किंवा पेढे अथवा मिठाई पण घेऊ शकता. रांगोळी घ्या. त्याचबरोबर लाल पिवळी फुलं, विड्याची पानं, दुर्वा, आघाडा, गजरा आणि कळशावर ठेवण्यासाठी 1 नारळ घ्यायचा आहे. गणपती बाप्पांसाठी फुलांचा हार घ्यायचा आहे. इथं एका कळशामध्ये 80% पाणी भरून घ्यायचं आणि कळशावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. 2 समईमध्ये तेलवाती घालून घ्या. त्याचबरोबर तुम्ही गणपतीसाठी काही सजावटीचं साहित्य घेऊ शकता. तर अशा पद्धतीने पूजेसाठी लागणारं साहित्य आपण आधीच जमवलं तर ऐनवेळी आपली गडबड होत नाही. पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य आपण जवळ घेऊन बसायचं आहे. त्यामुळे वारंवार आपल्याला उठावं लागत नाही. तर या दिवशी सकाळी आपण लवकर उठून आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर स्वच्छ स्नान करून तुम्ही नवीन किंवा स्वच्छ वस्त्र घालायचं आहे. घराच्या शुद्धीसाठी तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता. त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आणि मग आपण बाप्पांची स्थापना करू शकतो. शुभ मुहूर्तावर केली तर अतिउत्तम. गणपतीची स्थापना करण्यासाठी अगोदर सजावट करा. टेबलावर पाट मांडून त्यावर नवकोरं किंवा लाल वस्त्र टाकायचं आहे. त्यावर तांदळानं स्वस्तिक काढा. खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. तर सर्वात आधी काय करायचं, आपण ज्या ठिकाणी स्वस्तिक काढलं आहे त्यावरती हळद कुंकू वाहून गणेश मूर्ती स्थापन करायची आहे. गणेश मूर्ती उचलून जागेवर ठेवताना कधीही शांतपणे ठेवायची नाही, तर मोठ्या आवाजात आपण जयघोष करायचा आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया.
असा जयघोष करायचा. मूर्ती जागेवर ठेवायची आहे. त्यानंतर गणपतीच्या दोन्ही बाजूला 2 समया ठेवायच्या आहेत आणि गणपतीच्या उजव्या बाजूला कलश ठेवायचा आहे. तर इथं एक कलश 80% पाण्याने भरून घेतला आहे. त्यावरती ओल्या गंधानं स्वस्तिक काढा आणि 5 रेषा आपल्याला खालून वरती काढायच्या आहेत. त्या कलशामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षदा, एक सुपारी, नाणं, फुलं आणि दुर्वा टाकायचे आहेत. कलशामध्ये 5 विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवायची आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आणि तुम्ही नारळावरती पण गंधानं स्वस्तिक काढू शकता. आणि गणपतीच्या उजव्या बाजूला तांदळाची रास करून किंवा तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावरती तुम्ही कलशाची स्थापना करायची आहे. पूजा करण्यापूर्वी आपल्या घरातील देवांना नमस्कार करावा. आपल्या घरातील आई वडिलांना, वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा. तर इथं पूजेसाठी आपण आधी अक्षदा तयार करून घेणार आहोत. तांदळामध्ये थोडंसं हळद कुंकू मिसळून आपण अक्षदा तयार केल्या. त्यानंतर कोणतीही पूजा आपण दीपपूजनाने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याचं हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. नमस्कार करायचा दिव्याला. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंध अक्षदा पुष्पम समर्पयामी असं तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता. हे दीपदेवा, मी तुला गंध अक्षदा फुलं वाहत आहे. त्यानंतर स्वतःला गंध लावून घ्यायचा. पुरुषांनी चंदनाचा टिळा आणि स्त्रियांनी हळद कुंकू लावून घ्यायचं. त्यानंतर एक तांब्याभर आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक फूल बुडवून आपल्याला सर्व पूजा साहित्यावर आपण जी काही सजावट केलेली आहे ना त्यावरती आणि स्वतःवर देखील शिंपडून घ्यायचं आहे. असं केल्याने सर्वांची शुद्धी होते असं म्हणतात. याला शुद्धीकरण असं म्हटलं जातं. शुद्धीकरण आपण करून घेतलं. त्यानंतर गणपतीवरती तुम्ही वस्त्र टाकलेलं असेल तर ते काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे. 3 वेळा देवांची नावं घेऊन 3 वेळा पाणी आवाज न करता प्यायचं आहे आणि 4थ्या वेळेला पाणी खाली तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि ओम केशवाय नमः दुसऱ्या वेळी पाणी घ्यायचं, ते पाणी प्यायचं पहिल्या वेळी. नंतर ओम नारायणाय नमः तिसऱ्या वेळी पाणी घ्यायचं. ओम माधवाय नमः आणि पुढील नावाच्या वेळी हातातील पाणी खाली तामणामध्ये सोडायचं. ओम गोविंदाय नमः ही क्रिया आपल्याला 2 वेळा करायची आहे, म्हणजे विराजमान करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. तर इथून पुढं भगवान विष्णूंची 24 नावं घेतली जातात. तुम्हाला येत असेल तर घ्या, नसेल तर एवढंच म्हटलं तरी ठीक आहे. आचमन केल्यामुळं आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धी होते आणि आपली पूजा चांगली होते. त्यामुळं आचमन करणं गरजेचं आहे. त्यानंतर उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी, हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल घ्या, कारण आपल्याला आता संकल्प करायचा आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की मी विष्णूचे स्मरण करून आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी आणि तुम्ही कोणत्या वेळेला पूजा करताय ती वेळ सांगायची. तुमचं गोत्र माहीत असेल तर सांगायचं. माझ्या कुटुंबासहित माझ्या सर्व कार्याच्या सिद्धीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी, विघ्ननाश, सुख समृद्धीसाठी, गणेशाची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी ही पूजा करत आहे आणि हातातील पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे. म्हणजे संकल्पामध्ये आपण कोणत्या कारणासाठी, कोणत्या उद्देशाने ही पूजा करत आहोत हे स्पष्टपणे सांगितलं जातं. तुमची दुसरी कोणती इच्छा असेल तर ती संकल्प करताना तुम्ही सांगू शकता. चला आता आपण कलश पूजन करूया. कलशावरती हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे. ओम श्री कलश देवताभ्यो नमः सकल पूजा गंध अक्षदा पुष्पम समर्पयामी हेच आपण प्राकृत भाषेमध्ये म्हणू शकतो. हे कलश देवता, मी तुला गंध अक्षदा फुलं वाहत आहे, नमस्कार करायचा आहे. आणि तुम्हाला मराठीमध्ये जरी म्हणायचं नसेल तरी तुम्ही प्रत्येक उच्चार करताना फक्त ओम गंग गणपते नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल. त्यानंतर एका तामणामध्ये आपण गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्या. याऐवजी तुम्ही देवघरातील गणपतीची मूर्ती पण घेऊ शकता. गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवम सर्व कार्येषु सर्वदा पहिल्यांदा आव्हान करायचं. थोड्या अक्षदा आपण त्या सुपारीवरती व्हायच्या, त्यासोबतच गणपतीच्या मूर्तीवर देखील व्हायच्या, म्हणजे पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांना आमंत्रित करणार आहोत. श्री गणेश देवताभ्यो नमः आव्हायमी आव्हानार्थ अक्षदाम समर्पयामी. त्यानंतर आपण देवाला आसन देणार आहोत. पुन्हा थोड्या अक्षदा सुपारीवरती आणि गणेश मूर्तीवरती व्हायच्या. श्री गणेश देवताभ्यो नमः आसनार्थे अक्षदाम समर्पयामी. आपण मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकतो, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला पूजेसाठी आमंत्रण करत आहोत आणि बसण्यासाठी आसन देत आहोत. आता आपण गणपती बाप्पांना स्नान घालायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः स्नानम समर्पयामी. गणपती बाप्पा आता आम्ही तुम्हाला स्नान घालत आहोत. सगळ्यात आधी शुद्ध पाण्याने स्नान घालायचं, त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं.
पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं। श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी। श्री महागणपते नमः पंचामृतम स्नानम समर्पयामी। श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी। आपण मराठीमध्ये म्हणू शकता, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहोत, पंचामृताने स्नान घालत आहोत। त्यानंतर एक पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुलं टाकून पुन्हा एकदा अभिषेक करायचा आहे। श्री महागणपते नमः गंधोदक स्थानम समर्पयामी यावेळी आपण म्हणू शकतो, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला गंधाने स्नान घालत आहोत। तर आपण प्रत्येक वेळी अभिषेक करताना गणपतीच्या मंत्राचा जप करायचा आहे। ओम गंग गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः हा मंत्र देखील म्हणू शकता। यानंतर ही गणपतीची सुपारी स्वच्छ धुवून एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि मग गणपतीच्या उजव्या बाजूला किंवा समोर 2 देठाची पानं ठेवून त्या पानांवरती ती अक्षदा ठेवायच्या आणि श्री महागणपते नमः आसनम समर्पयामी। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला बसण्यासाठी आसन दिलं आहे। मग या अक्षदांवर आपल्याला ती गणपतीची सुपारी स्थापन करायची आहे। तर गणपतीचं प्रतीक म्हणून आपण या सुपारीची पूजा करायची आहे। गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची, कापसाची वस्त्रमाळा अर्पण करायची। त्यानंतर आपण गणेश मूर्तीची पूजा करणार आहोत। तर ही मूर्ती एकतर शाडू मातीची असते किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असते, त्यामुळे आपण या मूर्तीवर अभिषेक करू शकत नाही। पण अभिषेक करण्यापूर्वी आपण बाजारातून जेव्हा मूर्ती आणतो ना, तेव्हा ती फक्त मूर्ती असते, पण आपण त्यामध्ये प्राण आणायचे असतात, प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असते, तेव्हाच त्या मूर्तीमध्ये देवत्व निर्माण होतं। तर काय करायचं, आपला उजवा हात गणपतीच्या हृदयावर ठेवायचा आहे आणि आपला डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आणि यावेळी आपल्याला मंत्राचा उच्चार करून गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राण आणायचे असतात। तर आपला उजवा हात गणपतीच्या हृदयावर आणि आपला डावा हात स्वतःच्या हृदयावर ठेवून डोळे बंद करून म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा आम्ही आमच्या हृदयातले प्राणप्रतिष्ठापित करत आहोत, तर तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या। ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः असं म्हणू शकता। तर यावेळीच खरंच प्रत्यक्षात आपल्यासमोर गणपती बाप्पा आहेत ही भावना मनात ठेवून आपल्या हृदयातले प्राण आपण त्यांच्यामध्ये एकरूप करायचे आहेत। त्यानंतर आपण दुर्वा घ्यायचे आहेत आणि ते शुद्ध तुपामध्ये बुडवून आपण गणपतीच्या दोन्ही नेत्रांना म्हणजे डोळ्यांना लावायचे आहेत। त्याबरोबर दोन्ही हातांना, पोटाला, पायाला लावायचे आहेत। आता या मूर्तीमध्ये प्राण आलेले आहेत, देवत्व निर्माण झालेलं आहे असं समजून आता आपण बाप्पाची गणेशाचं पूजन करायचं आहे। तर या मूर्तीवर आपण अभिषेक करू शकत नाही, त्यामुळे एका फुलानं शुद्ध पाणी गणपतीवरती शिंपडायचं आहे। श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी। त्यानंतर पंचामृत सुद्धा आपल्याला फुलानं शिंपडायचं आहे। श्री महागणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामी। त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाणी शिंपडायचं आहे। श्री महागणपते नमः स्नानम समर्पयामी। तर प्रथम गणपतीला गंध, चंदन लावावं, हळद कुंकू लावावं। श्री महागणपते नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी, हरिद्रा कुमकुम समर्पयामी, अलंकार म्हणून अक्षदाम समर्पयामी। ओम महागणपते नमः अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी। तर हे प्रत्येक उपचार करत असताना आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला आता चंदन लावतो आहे, हळदी कुंकू लावत आहे, अक्षदा अर्पण करत आहे। नंतर गणपतीला जानवं घालायचं आहे। जानवं श्री गणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावं। श्री महागणपते नमः यज्ञोपवितम समर्पयामी। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला आता जानवं घालत आहोत। त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ घालायची। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला कापसाची वस्त्रमाळ घालत आहोत। त्यानंतर आपण गणपतीसाठी जे काही अलंकार, हार घेतला असेल तो अर्पण करावा, फुलं अर्पण करावीत। लाल फूल अत्यंत प्रिय असं गणपती बाप्पांना असतं। श्री महागणपते नमः नानाविध पुष्पां समर्पयामी असं म्हणत वेगवेगळ्या प्रकारची फुलं अर्पण करायची। गणपतीला दुर्वा अर्पण करायच्या आहेत। श्री महागणपते नमः दुर्वांकुरान समर्पयामी असं म्हणायचं। आम्ही तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहोत। त्यानंतर आपण गणपतीसमोर विडा ठेवायचा आहे, एकावरती एक, 2 विड्याची पानं, त्यावरती खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं इत्यादी विड्याचे साहित्य ठेवायचं। विड्याची पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे। श्री गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला तांबूल अर्पण करत आहोत। त्यानंतर आपण घंटेची पण पूजा करायची। गणपतीच्या उजव्या बाजूला आपण घंटा ठेवायची आहे आणि घंटेला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे। घंटा देवताभ्यो नमः सकल पूजा गंध अक्षदाम समर्पयामी। घंटा वाजवायची। घंटा देवता मी तुला गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे। तुमच्याकडे शंख असेल तर गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवायचा आणि त्याचंही पूजन करायचं। यानंतर आपण गणपतीला धूपदीप ओवाळायचा आहे। श्री महागणपते नमः धूपम समर्पयामी। श्री महागणपते नमः दीपम समर्पयामी। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला धूप दीपाने ओवाळत आहोत।
गणपती बाप्पा समोर आपल्या मधल्या 2 बोटाने पाण्याचा चौकोन करायचा आणि त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे। या दिवशी आपण गणपतीला गुळ खोबऱ्याचा, मोदकांचा किंवा लाडू, पेढे, मिठाई इत्यादी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे तुम्ही शक्यतो मोदकांचा नैवेद्य दाखवा। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। ओम श्री महागणपते नमः नैवेद्यम समर्पयामी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो असं की हे गणपती बाप्पा, आम्ही आता तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत। हे देवा, आपण आता हा नैवेद्य ग्रहण करावा। यानंतर आपण जी काही फळं घेतली असतील तर त्याचा देखील नैवेद्य दाखवून घ्या। श्री महागणपते नमः नैवेद्यम समर्पयामी। नंतर डाव्या हाताने घंटा वाजवून उजव्या हाताने अगरबत्ती ओवाळून श्री गणेशांना ओवाळावं। संपूर्ण गणेश पूजा होईपर्यंत आपण आपल्या मुखाने सतत गणेशाचं नामस्मरण करायचं आहे। नंतर सहकुटुंब सहपरिवार मिळून गणपती बाप्पांची आरती करायची आहे। त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी गणपतीला प्रार्थना करावी की तुझी कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर अखंड राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी। आरती झाल्यावर घालीन लोटांगण म्हणत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी। नंतर मंत्र पुष्पांजली अर्पण करावी। फुलाला गंध लावून हातात अक्षदा घेऊन तो देवाच्या पायावर तुम्हाला पुष्पम समर्पयामी म्हणून सर्वांनी मनोभावे नमस्कार करावा। श्री महागणपते नमः नमस्कारम समर्पयामी। गणपती बाप्पा, आम्ही तुम्हाला आता मनोभावे नमस्कार करत आहोत आणि सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करावी। हे गणराया, आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात, देवांचे प्रिय आहात। हे विनायका, आपण ज्ञानसंपन्न आहात। आपल्या चरणी माझा नमस्कार नमस्कार, अनेक वेळा नमस्कार। हे बाप्पा, आपण नेहमी माझ्या चांगल्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा आणि आजची पूजा करत असताना माझ्या हातून कळत नकळत काही चूक घडली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा। भोळी भाबडी माझी सेवा मान्य करा। गणपती देवा, हे प्रभू, मला मंत्र आणि भक्ती येत नाहीये। मी अज्ञानाने जी पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घ्या। माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न राहाल अशी अपेक्षा करते। अशी क्षमा प्रार्थना आपण सर्वात शेवटी करावी। आरती झाल्यावर सर्वांनी घरातील आरती घ्यावी, नंतर प्रसाद द्यावा। त्यामुळे पुढे 10 दिवस रोज सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती करावी आणि गणपतीला नैवेद्य दाखवा, मनोभावे नमस्कार करावा। तर अशा पद्धतीने आज आपण घरच्या घरी गणपती बाप्पांची अतिशय साध्या सोप्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। कशी वाटली मला नक्की कळवा। आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।